परितेची कर्म आचरिजे, तरीच हा योग पविजे. जे कर्मशेष सहजे योग स्थिती. आपण पाहिलं की कर्म करण्याला भगवान गोपालकृष्णाने आणि ज्ञानेश्वरांनी कधीच नाही म्हटलेलं नाही, किंबहुना ते करायलाच पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्याशिवाय तरणोपाय नाही. म्हणजे वेद, उपनिषद, सांख्यशास्त्र यांच्यामधील मते आजच्या काळाला थोडी कालबाह्य झाली असं आपण म्हटलं. आणि बुद्धियोग मिळण्याकरिता, बुद्धियोग म्हणजे नॉन व्हायब्रेशन स्थिती, ज्या ठिकाणी कर्म संपतं, ज्या ठिकाणी कर्माची पूर्णता होते, ज्या ठिकाणी कर्माला स्थिती येते, गतिवंतपणा त्याचा संपतो आणि कर्म शिल्लकच राहत नाही, अशी बुद्धियोगाची जी स्थिती आहे ती मिळण्याकरिता, बुद्धियोग मिळण्याकरिता पात्रता म्हणजे कर्म केलंच पाहिजे. आता कोणते केलं पाहिजे मी काल सांगितलं, त्यामुळे आज पुन्हा त्याचा उहापो नाही. राहिलेल्या 2 ओळीच फक्त सांगतो. जे कर्मशेष सहजे योग स्थिती. कर्मशेष 2 प्रकारचे याचे अर्थ आहेत. बुद्धियोगामध्ये एक प्रकारची परिपूर्णता आल्यानंतरचा एक अर्थ, आणि सर्वसाधारण माणूस किंवा कर्मयोगाचा साधक ज्यांची कुंडलिनी जागृत आहे त्यासाठीचा दुसरा अर्थ, असे 2 अर्थ आहेत. कर्मशेष सहजे म्हणजे कर्म करावं लागेल, बुद्धियोग मिळेल, जरी योग स्थिती आली. योग स्थिती पुन्हा काल अर्थ डिटेल सांगितलेला आहे. युज धातू आहे. प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार ही ट्रेन आत्म्यामध्ये जाऊन एकदा घट्ट अशी पकड बसली, पुन्हा ती मिठी सुटत नाही, ती पकड सुटत नाही. अशी स्थिती म्हणजे योग स्थिती. स्थिती म्हणजे पुन्हा गती नाही, पुन्हा मागे येणे नाही आणि पुढे जाणे नाही. प्राणांचे मागे येणे नाही, पुढे जाणे नाही, अशी स्थिती म्हणजे योग स्थिती, ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये एक प्रकारची समाधी अवस्था असं आपण म्हटलं आहे. तरीही पण ज्या लोकांना बुद्धियोग मिळाला, सविकल्प समाधीपासून ते निर्विकल्प समाधीपर्यंतचे अनुभव जर सुरू झाले, लक्षात घ्या काय काय म्हणतोय. सविकल्प समाधीमध्ये कर्म थोडं शिल्लक आहे, शेष शिल्लक राहतं. कर्म म्हणजे ह्या ठिकाणी प्राण, कारण मनाला गती देणारा प्राण आहे. अजून कोणी स्पष्ट व्याख्या केलेली नाही, जी आपण फक्त केली. कर्म म्हणजे प्राण, ज्याच्यामुळे हालचाल आहे, ज्याच्यामुळे गती आहे. रोमामध्ये गती आहे, परमाणूला गती आहे, मनाला गती आहे. चैतन्य तत्व त्याच्यामुळे अस्तित्वात आहे. हा गतिवंत प्राण इंद्रियामधून वाहू लागतो, इंद्रियामधून ॲक्शन करतो, त्याला कर्म म्हटलेलं आहे. आणि म्हणजे प्राणाची हालचाल इंद्रियामध्ये किंबहुना बुद्धीमध्ये
शिल्लक थोडी राहतेच. लक्षात घ्या, शिल्लक थोडी राहते. मग काय करायचंय? मग अगदी निर्विकल्प समाधीमध्ये ज्या भावावस्थेमध्ये गेलं पाहिजे ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. देहना देऊळ नाही ते राऊळ, काळ आणि अकाळ नाही येथे, भाव नाही भक्ती, मोक्ष नाही मुक्ती. तुकाराम महाराज म्हणतात, निरंजनी आम्ही बांधिले घर. त्या निरंजन घरामध्ये आम्ही गेलेलो आहोत, निराकार स्थितीमध्ये आहोत. भाव नाही, भक्ती नाही, मुक्ती नाही, काही नाही. एक व्हॅक्यूम, एक शून्य, ज्याने बुद्धांनी शून्यवाद म्हटलेला आहे. शून्यवाद म्हणजे निरीश्वरवाद असा अर्थ बुद्धांचा नव्हता. शून्य म्हणजे काही नाही आहे, ज्याला आपण निर्गुण म्हणतो. रंग नाही, रूप नाही, नाद नाही, काही नाही, फक्त चेतना. पण तिथे व्हायब्रेशन नाही, पण थोडी फुरफुर शिल्लक राहते ना समाधी अवस्थेमध्ये. एजते तन्न एजते एजन, अशी फुरफुर ह्या ब्रह्मरंध्रामधली फुरफुर शिल्लक राहते. ही फुरफुर देखील कर्मशेष आहे. ही फुरफुर, एजन, फुरफुर थोडी शिल्लक राहते. ही कर्मशेष हा भाग आहे. थोडा राहतोच समाधी अवस्थेमध्ये देखील, जाणीव कायम असते, पण विचार नसतात. विचार शून्यता असते. काही लोकांना बुद्धियोगाचं निरूपण ऐकल्यानंतर काहींना अनुभव आलेले आहेत, थोडे का असेना. ज्यांनी पूर्ण ज्ञानेश्वरीचे ते प्रवचन भावभक्ती आणि श्रद्धेने ऐकले असतील, मांड्या सुटल्या नसतील, इकडे तिकडे पाहिलं नसेल, त्यांना त्यांची अनुभूती आलेली आहे. काही साधकांनी त्यांचे अनुभव सांगितले, आजही त्यांना थोडे थोडे का असेना पण ते येत आहेत. एक प्रकारची मस्ती ताबडतोब सुरू होते. वैराग्य बुद्धीमध्ये प्रखर उत्पन्न होतं. विचार संपतात, विकार तर केव्हाच गेलेले असतात. मनाची चळवळ बंद होते. तरी पण थोडी फुरफुर शेष राहते, त्याला कर्मशेष म्हटलेलं आहे. हे कर्मशेष अगदी निर्गुण अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती देखील हळूहळू बंद होते. ज्या वेळेस दगडासारखं शरीर होतं, जे महावीर, बुद्ध, जैनांचे तीर्थंकर यांचं दाखवलेलं आहे. शेखरणी आणि मी दोघांनीही हा अनुभव घेतला. मोदीजी महाराज पुण्यतिथी आळंदी. एक सुदभर शरीर हलायला तयार नाही, एकदम दगड. फक्त मी बोलत होतो, हात उचलत नव्हता. अंग हन डोले असा शब्द शेखरनी वापरला. शेखर हातही उचलत नाही, अंग असं पुढेही थोडं मी करायला तर सरकत नाही, दगडच झालाय. मला जैनांचे तीर्थंकरांचं, महावीरांचं जे शरीर दगडासारखं दाखवलंय बुद्धांचं, हीच तर स्थिती नाही. तो म्हणाला हीच स्थिती. आणि एकदम व्हॅक्यूम, शून्य दिसायला म्हणलं. हाच तो बुद्धांचा शून्यवाद नाही. गायत्री मंत्राचा जप केल्याबरोबर एका मंत्रातच साफ झालं. पुन्हा दुसरा मंत्रच आठवत नाहीये. कारण जप करणारं मन संपलेलं आहे.
मी म्हटलं आता तर मंत्रच मला आठवत नाही आहे आणि मंत्राचा जपही होत नाही. मग त्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी कशी सांगाल ज्या दिवशी अशी स्थिती पुन्हा येईल. म्हटलं आठवत नाही आता. एकच मंत्र गायब झाला. एक अशी कोलांट उडी खाल्ली, गायब बुद्धीमधून. भान राहिलेलं नाही वेळेचं. 2.5 तास बसल्यानंतर 10 मिनिटं झाले म्हणलं. ते म्हणे अहो 2.5 तास झाला आपण बसलोय. शरीर हालत नव्हतं, डुलत नव्हतं, अंग हान डोले. AC मधली अवस्था प्राप्त झाली होती. AC बाहेरून थंड, आतून गरम. म्हणलं हे तर AC झालंय आपलं अंग. बाहेरून घाम येत होता, एक थंड हवा होता आणि आतून गरमी होती. पहा भगवान कशी निर्मिती करतो. खरं म्हणजे सांगू नये हे अनुभव, कारण मग नाटकं करायला लागतात सगळे किंवा उगीच कल्पना करत बसतात. हेही होऊ नये, कारण अनुभव ऐकायचे असतात. तरी आता फार बोलणार नाही. AC सारखी स्थिती होते आणि तिथे थोडी बुद्धीची हालचाल आहे, मन थोडं आहे, विचार नाही आहे, संसाराचा विचार नाही आहे, अनुभूती आहे. त्यावेळी शेखरने हा शब्द वापरला, कर्मशेष सहजे योग स्थिती. तो हा अनुभव की कर्माची थोडी राहिलेली फुरफुर, इथून पुढे 12 वर्षाचा अभ्यास आहे आता आम्हाला, ती संपली पाहिजे. अर्जुना अशी स्थिती येते, तो अहिंसावाद आहे जैनांचा. फुरफुर देखील संपणे, एकदम संपणे. योग स्थिती, अशी स्थिती आली पाहिजे योगामध्ये. कर्मशेष सहजे सहजे कर्म संपले पाहिजेत. प्राण स्थिर. इतकी छाती फुगली, इतकी छाती फुगली, अरे बापरे, टम, हनुमंतासारखी. सहजे योग स्थिती. दुसरा प्रकार हा सांगितला मी PhDचा अभ्यास. दुसरा कर्मशेष सहजे योग स्थिती. तुम्ही कर्मयोगात आहात, कुंडलिनी जागृत आहे, अजून बुद्धियोग मिळालेला नाही. आणि काही भक्त जे कर्मकांडांचे प्रयोग करतात, विज्ञान मार्गी प्रयोग करतात, वैज्ञानिक रीतीनं सगळे प्रयोग करतात पात्रता येण्यासाठी, त्यांच्यासाठी असे 2 प्रकारचे कर्मशेष कसं करायचं ते सांगतो. सर्वसाधारण माणसांना आता परवानगी मागणे, अर्पण करणे कोणत्या अभ्यासासाठी सांगितलंय मी? काल सांगितलं तुम्हाला. हा बुद्धियोगामधील भक्तियोगाचं इंजन दिलं आहे. काल फार डिटेल बोललेलो आहे, आता पुन्हा रिपीट नाही करणार. पण ह्या समर्पण भावाने कर्म समर्पण करायचंय, कर्म अर्पण करायचंय. लौकिक, हेतुक, वैदिक, स्वाभाविक काय काय असतील ती सगळी कर्म अर्पण करा म्हणून जे सांगितलंय. ह्या अर्पण करणाऱ्यामध्ये कोणते कर्म जळतात? कर्म जळतात असंही म्हटलंय. ते फक्त कोणते कर्म? वर्तमान काळातील कर्म, ज्याला काय म्हटलंय? क्रियमान कर्म. बरोबर. क्रियमान कर्म भस्म होतात. डे टू डे, मिनिट टू मिनिट, सेकंड टू सेकंडची कर्मे भस्म होतात. पण शिल्लक कोणती राहतात? हजारो करोडो जन्मातील कॅसेट शिल्लक आहे अजून. संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. संचित कर्म म्हणजे प्रत्येक जन्माची कॅसेट बीज रूपाने शिल्लक आहे भोगायची. आणि प्रारब्ध कर्म म्हणजे चालू जन्मामध्ये
कुठल्या तरी जन्माचं पाप भोगायला आलंय किंवा पुण्य भोगायला आलंय. काही वेळेस म्हणतो ना, यांनी तर काही केलं नाही, पण याचं पहा दैव किती चांगलं आहे, याचा संसार चांगला, याचे पोरंबाळं चांगले, पैसा अडका चांगला, धंदा चांगला. पुण्य फळाला आलंय समजायचं मागचं. कुठली तरी पुण्याची कॅसेट लागते आणि कुठली तरी पापाची कॅसेट लागते आणि तेही भोगावं लागतं. त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. कुठल्या तरी जन्माची संचित कर्म प्रारब्ध बनून येतं भोगण्याकरता. ह्या दोन्ही फिल्म जाळायच्या, त्याला कर्मशेष असं म्हटलंय. योगस्थिती ही फिल्म जाळायची. कशी काय याचा उल्लेख नाही केला, पण बुद्धियोगामध्ये बुद्धियोग मिळाल्यानंतर कर्म अकर्म बनतं. म्हणजे कर्मशेष थोडी शिल्लक राहत नाही आणि जे शिल्लक राहिलेलं संचित आणि प्रारब्ध आहे हे देखील योगाग्नीमध्ये वैराग्याग्नीमध्ये जळतं. पण योग स्थितीत तुम्ही पाहिजे अखंड 24 तास समाधी अवस्थेमध्ये. व्यवहार तुमचा समाधी अवस्था म्हणजे असा अर्थ घेऊ नका बसले आपले लावून धुनी, आता काही नाही, खाणं नाही, पिणं नाही, बोलणं नाही, चालणं, असं नाही. समाधीमधून व्यवहार करणं. समाधीमध्ये तो बोलतोय पण एकीकडे तारेवरची कसरत आहे, एकीकडे त्याची मस्ती आतमध्ये. तुम्हाला अनुभव येतो काही काहींना. आळंदीला येतो, नाही कुठे आला तर आपल्या 15 दिवसाच्या शिबिरातही येऊ शकतो, नवरात्रामध्ये येतो आणि कधी तुम्ही इमानदारीने साधना केली त्या दिवशी पण येऊ शकतो अनुभव. की ज्या वेळेस असा अनुभव येतो की एक मस्ती आहे तरी मी व्यवहार करतोय, योगाग्नी आहे तरी व्यवहार करतोय, कुठला विचार नाही आहे तरी मी व्यवहार करतोय आणि प्रसन्नता आहे, अखंड प्रसन्नता आहे, अखंड आनंद आहे. अशी स्थिती समाधी अवस्थेतून युद्ध करणं अपेक्षित आहे अर्जुनासाठी आणि आपल्यासाठी व्यवहार करणं अपेक्षित आहे. समाधी अवस्थेत की कर्म शिल्लकच राहत नाही, जळून जात. मग त्याला हिंसा काय, अहिंसा काय, काय 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 नाही, त्याला बंधनच नाही. परितेची कर्म आचरिजे तरीच हा योग पविजे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती. मनोनी बुद्धियोग सधर तेथ अर्जुना होई स्थिर, मने करी अवेर फळ हेतूचा. म्हणून अर्जुना हा बुद्धियोग प्राण मन बुद्धी दृढ स्थिरता आणणारा आहे. त्यातच स्थिर हो आणि मनाने फळ हेतूचा अवेर कर, त्याग कर. जसे निष्कर्म तशी निष्फल स्थिती या योगात आपोआप येते. त्या कर्मातील कुशलता योगयुक्तीने साध्य होते. मनोनी बुद्धियोग सधर तेथ अर्जुना होई स्थिर. भगवान बुद्धियोगामध्ये रात्रंदिवस अर्जुनाला राहण्याकरता सांगतायत. आणि कर्म त्याग नाहीये, कर्म करायचंय आणि म्हणून क्रियमान कर्माकरता समर्पण म्हणजे परवानगी मागणे, अर्पण करणे. आपण जो प्रयोग सर्वांना दिलेला आहे आपल्याकडचा मेन गाभा, ते भगवान सांगतायत अर्जुनाला. आणि म्हणून अर्जुना तू बुद्धियोगाकडे वळ, स्थिर हो. स्थिर हो म्हणजे कोणाला आज्ञा ही? प्राण अर्जुनाच्या मनाला थोडा तरी अर्जुनाचा प्राण उदो झाला असेल. ट्रेलर आहे नाही, भगवान ट्रेलर दाखवतायत थोडं थोडं. पूर्ण पिक्चर ज्ञानेश्वरी आहे. मनोनी बुद्धियोग सधर तेथ अर्जुना होई स्थिर,
एकीकडे भावसमाधी अवस्थेमध्ये अर्जुना तू जा, बुद्धीमध्ये अखंडपणे राहा, मनाला बुद्धीमधून विभक्त होऊ देऊ नको. एक प्रकारची सविकल्प समाधी होऊ दे आणि निर्विकल्पाकडे तू जा. मने करी अवेर फळ हे तुझा. आणि काम करत असताना क्रियमान कर्मामध्ये कर्माला त्याज्य म्हटलेलं नाही आहे. कर्म करावंच लागणार आहे. पहिली युक्ती सांगितली कोणती? परवानगी मागा अर्पण करा. दुसरी युक्ती सांगितली हेतू शिवाय करा. आणि हेतूमध्ये आसक्ती भाव खरा आहे. आसक्ती युक्त करू नका. लेकेच रहेंगे मिलाकेच रहेंगे. फळ मागू नका, फक्त कर्म करा. मिळेल न मिळेल हा फळासाठी करतोय, पण ते फळ तुम्ही मागणं म्हणजे ईश्वराचं कर्मच तुम्ही समजत नाहीयेत. माझा संसार मी ईश्वराला मागतोय. अरे ईश्वराचा संसार तुम्ही कोण मागणार आहे? तुम्ही फक्त काम करायचंय, तो देईल न देईल. जरी फळासाठी केलं तर ईश्वरासाठी मी करतोय. हे पोरं ईश्वराचे, मुलं ईश्वराचे, संसार ईश्वराचा, धंदा ईश्वराचा, लॉस हो प्रॉफिट हो सगळं ईश्वराचं. मी करतोय आणि मला जसं ठेवायचं तसं तू ठेव. माहीत नाही, मी काही मागणार नाही. तुला देऊ वाटत असेल दे, नाही देऊ वाटलं तर ही माझी साधना झाली, कालच्या ओव्यात आलेली आहे ती साधना म्हणून समजा. आणि त्या कर्मामध्ये पूर्णता झाली म्हणून सांगितलेलं आहे. कालच हा विषय झाला. जरी कर्माला फळ नाही मिळालं तरी ती तुमची साधना झाली. आणि म्हणून साधनेवर प्रेम करा, साध्यावर नाही, फळावर नाही. साधनेवर प्रेम बसलंच पाहिजे, नित्यनियमित बसलं पाहिजे. ईश्वर मिळावा म्हणून आगतिकता नको, एक्सेंट्रिक होऊ नका. लगेच अर्धा तास साधना केली की दिसायलं का काही ईश्वराचं? कशाला मागता? दिसेल न दिसेल, कधी मिळेल माहिती नाही, मिळालंच पाहिजे अट्टहास नाही. माझं फक्त साधनेवर प्रेम आहे. आणि साधना करणं हेच पुण्य आहे. साध्य होईल की नाही माहीत नाही, मग काय मिळायचं म्हणून येऊन बसायचं नाही. पुढे सांगा. आजकाल साधक सांगा आता आम्ही याच्या पुढे काय करावं? मला फक्त साधनाच करावी, पुढे येतच नाहीत विचारायला. फक्त साधना करा, अनुभव सांगा, गप्प बसा. साधना करा, साधना करा. किती जन्म लागतील, किती वर्ष लागतील माहिती नाही, मिळेल की नाही माहिती नाही, मिळालंच पाहिजे अट्टहास नाही. साधनेवर प्रेम करा. फक्त साधना, फक्त साधना, फक्त साधना म्हणजे भक्ती भक्ती भक्ती, बाकी काही नाही. त्याला म्हटलं हेतू शिवाय तू कर्म कर. फळ मिळालंच पाहिजे, ह्याच जन्मात मला मिळालं पाहिजे असं नाही. साधनेवर प्रेम आहे म्हणून मी करतोय. जे बुद्धियोग योजिले. अर्जुन परेशान का होता? फळ मागत होता की असं केलं तर पाप लागेल, असं केलं तर पुण्य लागेल. पुण्य मागणं हेही फळ झालं आणि मारल्यानंतर पाप मिळेल हे देखील अपेक्षा झाली. काय मिळेल ते मिळेल, तुम्ही कशाला चिंता करता? तुम्ही फक्त साधना करायची. गोपिकांना सांगितलं नरकात जावं लागेल हजारो जन्म. जर तुमची चरणधुली भगवान कृष्णाला जर पाजली,
नरकात जावं लागेल हजारो जन्म, कारण भगवंताला पाजली, साध्या सुध्याला पाजली असती तर हरकत नाही, बिलकुल जाऊ म्हणे. फळाची आशाच नाही. माझा प्रभू, माझ्या प्रभूचं जर आरोग्य चांगलं राहत असेल, त्यांचं पोट दुखणं थांबत असेल, आम्ही तयार आहोत हजारो जन्म नरकात जाण्याकरता. कारण फळ मागितलेलं नाही, जे येईल येईल माहिती नाही. आमचं साधनेवर प्रेम आहे. भगवान गोपिकांना उद्धव गेला समजून सांगायला, अनेक भक्तांना गेले की अरे ज्ञानाची उपासना करा. भक्ती काय मागता? सगुणरूपी भगवंत का मागता? मोक्ष मागा. प्रत्येक जण म्हणे नाही नाही, आमचं मोक्षावर प्रेम नाही, आम्हाला काही मुक्ती नको, कैवल्य पद नको, काही नको, आम्हाला आमचा तो गोड प्रभू पाहिजे, बस संपलं. आणि अशीच अवस्था आम्हाला पाहिजे, अशीच भाव अवस्था पाहिजे. साध्यावर नकोच आम्हाला, ते साध्य नकोच, आम्हाला साधन हवंय. ते गोकुळ हवंय, ते वृंदावन हवंय, ती यमुना हवी, ते दैदूध हवंय आणि तो कान्हा हवाय, ते बासरीचा निनाद पाहिजे. हे सगळं आम्हाला पाहिजे. आम्हाला साध्य नकोच आहे, आम्हाला साधनेवर प्रेम आहे. हे पास साधनेची मस्ती काय असते? तुमने पी ही नाही असंच म्हणावं लागतं. वैज्ञानिक रीतीनं साधनेचे सगळे नियम पाळल्यानंतर त्याची मस्ती काय असते? आणि तुम्हाला नको वाटेल मोक्ष, अखंड प्रसन्नता ज्याच्यामध्ये राहते, कशाला पाहिजे मोक्ष? म्हणजे मोक्षाला लात मारायची असं नाही. अनेक देवी देवता हे शरीर मिळण्याकरिता परेशान आहेत. महाभारतांमध्ये येतं, भागवतमध्ये येतं, उपनिषदांमधून येतं की हा देह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, नरदेह दुर्लभ जाना. तुकाराम म्हणतात दुर्लभ आहे बरं. सगळ्या देवता परेशान असतात की आम्हाला मानव देह मिळावा, कारण त्या भोग योनी आहेत, त्रासलेत ते. अमृत प्राशन आहे, सिद्ध्या आहेत, आनंद नाही आहे त्यांना. स्वर्गातल्या देवांना वाटतं की मानव शरीर घेऊन यावं आणि साधना करावी, आणि साधनेमध्ये मस्ती राहावी, मस्त व्हावं. फक्त देवतांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश सोडले आणि त्यांच्या अर्धांगिनी सोडल्या, इतरांना साधना नाही आहे. ते मस्त मौज मजा आणि मस्ती, खाएंगे पिएंगे मौज करेंगे और क्या, एवढंच आहे त्यांना. म्हणून ते परेशान असतात की आम्हाला मानव देह पाहिजे, की ज्याच्यामध्ये आम्हाला साधना करता येईल. आणि हा याच्यातला भाग आहे. हेतू ठेवू नका साधनेवरते, भक्तीवरते, भजनावरते. फक्त प्रेम करा, काही नको. ईश्वर मिळेल की नाही आगतिकपणा घेऊ नका, लगेच एक्सेंट्रिक होऊ नका, कधी मिळेल, आणि परेशानही होऊ नका, टेन्शनही घेऊ नका, कधी मिळेल कधी मिळेल म्हणून सोडून दिलं, असं नाही. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले, इही उभयबंदी सांडिले पाप पुण्य. जे बुद्धियोगा योजिले,
भगवान गोपाल कृष्ण अनेक उदाहरण सांगतात मागची अर्जुनाला. अरे ज्यांना ज्यांना बुद्धियोग दिला ते परिपूर्ण झाले. अर्जुना तरुण गेले. बुद्धियोगाशिवाय काही नाही आहे. सगळ्यांना हाच योग आहे. सगळ्यांना हाच योग आहे. ज्ञानेश्वरी केवळ साधना ग्रंथ आहे. कुठल्याही देवी देवतांच्या उपासना नाही आहे. केवळ साधना आहे. सगळ्यांना मार्गदर्शक आहे. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले. परिपूर्ण तेच झाले ज्यांना बुद्धियोग दिला गेला. दुसरा अर्थ आहे ज्यांना बुद्धियोग दिला नाही ते परिपूर्ण झाले नाही, पूर्ण होऊ शकत नाही. बुद्धियोग मायनस काहीही नाही. आणि बुद्धियोगाचं लेखन हिंदुस्थानात नाही आहे. म्हणून आपण 10 तास बोललोय बुद्धियोगावर. सिद्ध महापुरुषाकडून पात्रता आलेले जे साधक बुद्धियोगाला जोडले गेले, म्हणजे ज्यांना राजर्षी योग विद्येची दीक्षा मिळाली, तेच संसार सागराच्या पलीकडे गेले. पारंगत त्यांनाच पाप पुण्य दोन्ही बंधनांनी सोडले आहे. त्यांनी काही केलं तर पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. भले युद्ध करायला सांगितलं तरी पुण्य लागत नाही. समाधी अवस्थेमधून विचार आणि विकार शून्य राहून समाधीमधून युद्ध जरी केलं तरी ते वज्रकवच घातलं, पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. अहिंसा हा भाग खालच्या लोकांसाठी, निव्वळ खालच्या लोकांसाठी. कारण त्यांनी काही केलं तर ती अहिंसा आहे. कारण समाधीतून केलेलं कार्य क्षोभ नाही. म्हणून म्हटलं होतं ना तुम्हाला, युद्ध करताना राग आला की समजायचं काय झालं, विकार निर्माण झाला, नाही संपलं तुमचं. लोभ उत्पन्न झाला, फायद्यासाठी हे युद्ध चाललंय. म्हणून धर्मयुद्ध शब्द आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, माझ्या फायद्यासाठी मी मारणार, संपलं. धर्मक्षेत्र, धर्माच्या रक्षणाकरता, दुसऱ्यांच्या रक्षणाकरता, राष्ट्र रक्षणाकरता, समाज सभ्यता संस्कृती रक्षणाकरता, माझ्या फायद्याकरता नाही. लक्षात घ्या, माझं म्हणलं की संपलं. फार थोडा फरक आहे. भावना बदलली की तुम्ही बदलले. पण एकदा उदाहरण दिलं होतं ना, सांगा. मुसलमान खलिफा उमर आहे लक्षात. खलिफा उमर यांच्याशी एक जण युद्ध खेळत होता. तो त्यांना मारणार. हे महान संत होते. आणि शेवटी त्यांनी तलवार काढली, त्याला हरवलं, त्याला मारणार, त्याच्या छातीवर बसले पुन्हा आणि त्याला मारणार. तितक्यात त्याने एक शिवी दिली. शिवी दिल्यानंतर यांनी मात्र हे उठले, तलवार म्यानमध्ये टाकली. बाकीचे सगळे म्हणायला लागले, अहो किती हा बदमाश आहे, तुम्ही त्याला खाली पाडलं, मारणार आणि तलवार तशीच तुम्ही म्यानमध्ये टाकली. थांबा म्हणे थोडा वेळ. ज्या वेळेस मी त्याला मारणार होतो त्यावेळेस मला राग आलेला नव्हता, पण त्यांनी शिवी दिल्यावर मला राग आला. आणि या रागाच्या भरात जर मी मारलं ना, ते पाप होईल. लक्षात घ्या. आणि म्हणून मी त्याला मारणार नाही. आणि थोडा वेळ थांबा, स्थिर होऊ दिलं आणि मग पुन्हा युद्धाला चल उचल म्हणले. आता रागाच्या भरात युद्ध नाही आहे.
म्हणून कालच मी विषय मांडला होता, रागाच्या भरात कोणालाही बोलू नका. पाप आहे, पाप. त्याच्या भल्यासाठी बोला, ठीक आहे. तुम्हाला राग येऊच देऊ नका. काय हक्क आहे हो आपल्याला लोकांवर राग करण्याचा सांगा. तुमचे कर्मफळ दलिंदर आहेत, दरिद्री आहेत, लोकांवर का रागवता? आणि म्हणून आपण पाप आणि पुण्याचे दोषी आणि भागीदार आहोत. आणि ज्यावेळेस तुम्हाला राग आला, भलेही धर्मयुद्ध असो, द्वेष आला, जोश आला, की हिंसा झाली, अहिंसा नाही. आणि रागाच्या शिवाय तुम्ही धर्मासाठी एकदम लढतायत, म्हणून भगवान कृष्ण तुम्हाला रागावलेले दिसत आहेत का? हा, भगवान रागावलेले आहेत, पण भक्ताला जर कोणी त्रास दिला तर. पण हा प्रभू कधीही रागावला नाही, हसत होता, हसत होता. भगवान कृष्णावर किती बोलावं असं वाटतं. अखंड प्रसन्नता आणि अखंड आनंद, आनंदाचा अवतार आहे भगवान कृष्ण. म्हणजे युद्धामध्ये हा हसतोय, कॉम्प्लिकेटेड स्थितीतही हा हसतोय. परिपूर्ण अवस्था हे आपल्याला सांगितले असं करायला. मग काही करा, ती अहिंसा आहे. हा रागच नाही. कर्तव्य म्हणून मारले असतील, पण समाधी भंग पाहिलेली नाही. अखंड समाधीमधून सगळं केलेलं आहे भगवंतानी. भलेही त्या रासक्रीडा असोत, भलेही ते महायुद्ध असो. आणि म्हणून समाधी अवस्थेतून जे जे कराल ते बुद्धियोगाच्या साधकांना अलाउड आहे ज्ञानेश्वरीमध्ये. विकार रहितपणा, विचार रहितपणा त्याच्याने करा, असा व्यवहार अपेक्षित आहे. आणि अर्जुना, तिकडे तू वळ, असं भगवान अर्जुनाला सांगतायत. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले, ई उभयबंधी सांडिले. पाप पुण्य, त्यांना पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. सजन कसायाने मांस विकलं, पाप लागलं नाही. तुम्ही मांस शब्दाचा उच्चार केला तर पाप लागतो. म्हणून स्मृती म्हणते, कोंबडं बकरं मारणारा, शिजवणारा, वाढणारा, पाहणारा सगळे झाले, आणि खाणारा सारखे दोषी. आणि सजन कसायाने विकलं, मांस विकलं, पाप नाही लागलं. विकार रहित अवस्था आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, विकार रहित. उभयबंधी सांडिले पाप पुण्य. पाप आणि पुण्य लागतच नाही. आणि मग भगवद्गीतेने हिंसा सांगितली की अहिंसा सांगितली, अजून पजल आहे. कारण अरे, समाधी अवस्थेत राहून पूर्ण वैराग्यशाली होऊन तुम्ही राज्य करा की युद्ध करा, पाप नाही आणि पुण्यही नाही, एकदम मुक्ती. जनको दया. भगवान गोपाल कृष्णाने जनकांचं उदाहरण दाखवलं की जनकासारखं कर, राज्यवैभव भोगायचं आणि करायचं. भगवद्गीता असा संसार करायला सांगते. सिद्ध महापुरुषाकडून पात्रता आलेले जे साधक बुद्धियोगाला जोडले गेले, ज्यांना राजर्षी योग दीक्षेची दीक्षा मिळाली, ते संसार सागराच्या पलीकडे गेले. त्यांनाच पाप पुण्य या दोन्ही बंधनांनी सोडले आहे. मोटारीच्या मागे धूळ धावते, कंटाळते, शेवटी धुळीत मिळते. पाप आणि पुण्य यांच्या मागे लागत नाही, मागे लागलं तरी यांच्याजवळ चिटकत नाही. दोषी कोणी नाही. नीट समजून घ्या. आणि मला वाटतं खूप आपण चरवित श्रवण करतोय की व्यवहार आपण असा करायचा आहे. अर्जुनाला सांगितलं नाही
भगवंतांनी आपल्याला सांगितलंय आणि प्रत्येक युगामध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांना सांगितलंय संसार कसा करावा. मग काही करा. भगवान लबाड बोलले नाही, बोलले लबाड मै नाही माखण खायो, लोणी नाही खाल्लं. हा खरं कधी बोलला हे मायक्रोस्कोपमधून पाहावं लागेल. भगवान गोपाल कृष्ण खरं केव्हा बोलले हे मायक्रोस्कोपमधून पाहावं लागेल. पण समाधी अवस्थेत काहीही बोलले ते योग्य असतं आणि त्याचा परिणाम पाप आणि पुण्य लागत नाही, बिलकुल नाही. समाधी अवस्थेतून आपल्याला अशी स्थिती आली पाहिजे. तोपर्यंत परवानगी मागणे अर्पण करणे. मग त्याला निषिद्ध कर्म सगळे कर्म आले, त्याला सगळं आलं. ऋषभदेवांच्या विष्ठेमध्ये ऋषभदेवाचं अंग भरलेलं असे, जरी सुगंध विष्ठेला असला तरी ते अपवित्र नव्हते. तर समाधी बोध अवस्थेतून हे घडलं होतं. नीती आणि नियम पार कोसळलेले असतात तिथे. कुठलेच नॉर्म्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स, नियमावली, कायदे कानून अध्यात्माचे यांना लागतच नाही. ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. तोपर्यंत तुम्हाला टेक्निकली आपण युक्त्या दिल्यात संसारात वापरायच्या. जोपर्यंत आपण बुद्धियोगात जात नाहीत आणि अखंड बुद्धियोगात राहत नाहीत तोपर्यंत वैज्ञानिक रीतीच्या युक्त्या अवलंबाव्या लागतील. याला योग कर्मश कौशल्यम असं म्हटलंय कालच्या ओवीत. योग कर्मसु कौशलम. योगामध्ये कर्म करायचंय पण कुशलतेने योगयुक्तीने केलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलंय. त्या युक्त्या कोणत्या मी सांगितलंय. आता पुढे 51वा श्लोक, दुसरा अध्याय. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणाः जन्मबन्धर्विनिर्मुक्तः पदं गच्छन्ति नामयम्. कारण बुद्धियोगयुक्त असलेले मौनी विद्यावान कर्मापासून उत्पन्न होणारे फळ टाकून जन्मबंधापासून सर्व प्रकारे मुक्त होऊन निरामय परमपदाला पावतात. ह्या श्लोकावर बाप्पासाहेबाचं समगीत. बुद्धियुक्त अनुभवी त्यान कर्मफल गोवी जन्मबंध मुक्त होती निरामय पदा जाती ते कर्मी तरी वर्तती परिकर्म फळा नातळती आणि याता याती लोपती अर्जुना तया. भगवंतानी आता परिणाम सांगितलाय. बुद्धियोगामध्ये बुद्धियुक्त राहून समाधी अवस्थेमधून ज्या दिवशी अर्जुना संसार करशील किंवा जे भक्त माझे संसार करतील ते कर्मी तरी वर्तती परिकर्म फळा नातळती. काय गॅरंटी दिली? परिणाम. ते कर्मी तरी वर्तती. ते खाताना दिसतील, पिताना दिसतील, बोलताना दिसतील, चालताना दिसतील, भाषण देताना दिसतील, वागताना दिसतील, वरून रागावलेले दिसतील, आतून सगळं काही नाटक चाललेलं असेल. ते कर्मी तरी वर्तती. म्हणून अनेकांना संभ्रम पडतो सिद्ध लोकांविषयी. अनेक वेळेस त्यांना आपण साधनेतही पाहत नाहीत. पण एक सिद्धावस्था असते जी अखंड साधनामय असते, व्यवहार साधनामय असते.
ते कर्मी तरी वर्तती. गोपिका कधी साधना करत होत्या? 4 तास, 5 तास, 10 तास? सांगा. हो, केली पण साधना. केव्हा? पूर्वजन्मी प्रचंड साधना केली. पण ह्या जन्मात त्यांनी कधी केली? सगळं भागवत पहा, महाभारत पहा, त्याच्यामध्ये गोपिका संसार सोडला, स्वयंपाक सोडला, योग शिबिर भरवले, तिथे जाऊन राहिल्या. असं काही आहे की नवरे सगळे उपाशी होते, शेवटी डायव्हर्सपर्यंत स्थिती आली, असं झालं? आणि पूर्ण प्रत्येक कर्म, काल मी म्हटलं ना, प्रत्येक कर्म फूल अर्पण. एक क्षणही असा गेला नाही की त्या भावमयी भक्तिमयी राहिल्या नाहीत. एकही क्षण. वरून संसार, आतून साधना. ते कर्मी तरी वर्तती. कर्मामध्ये वावरताना ते दिसतील. परिकर्म फळा नातळती. ते बुद्धियोगी कर्मरूप देहात तर असतात, शक्ती प्रेरणेने इंद्रिय कर्मे तर करतात, पण कर्माच्या फळाच्या इच्छेचे स्फुरण त्यांच्या मनात उत्पन्न होत नाही. पुष्कळ वेळेस अनेकांना वाटतं ह्या योगधामचं काय होईल. मला नाही वाटत. काम सांगितलंय करणं एवढं आपल्याला माहिती आहे. कधी वाईट वाटतं? ज्यावेळेस ते माझं म्हटलेलं असतं आणि मी त्याचा कोणी करता जर असेल तर मला त्याचं दुःख होईल. माझ्यानंतर कोण करायचं काय? मला आपले बॉस चंद्रशेखर गाडगीळ यांनी विचारलं, तुमच्यानंतर अगोदर म्हणले मार्गदर्शक तयार करा. म्हणलं होतील, व्हायलेत. नंतर म्हणाले सक्सेसर कोण? फोनवर बोलले. म्हणलं सध्या कोणी नाही. म्हणजे पुढे कसं होईल? मला माहिती नाही. ते ज्ञानेश्वर माऊली जाणे, बाप्पासाहेब जाणे, मोदीजी महाराज जाणे, नाही तर तुम्ही जाणे. माझं काम करणं तेवढं मी करतोय. माझ्या डोक्यावर कुठलाही ताण नाही, काही ताण नाही. कसं होईल साधकांचं, कसं होईल याचं, कसं होईल काही 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 ताण नाही म्हटलं. कारण ते माझं नाही. ज्याचंही तो पाहून घेईल ना. आपण कशाला ताण घ्यायचा? पाहून घेईल. ते कर्मी तरी वर्तती. बरं, मी गुरु बनलेलो नाही म्हणून शिष्याचं फार मोठं लचांडे मागे, काही भानगड नाही. केलं घेतील, नाही केलं मास्तर सारखं आहे. शाळा सोडली, जा, रेस्ट तिकीट. ते कर्मी तरी वर्तती, परिकर्म फळाना तळती. कारण कर्म फळ ते ॲक्सेप्टच करत नाही, कारण प्रभूचंच सगळं आहे. म्हणून दुःख जरी त्या कर्माला फळ नाही लागलं तरी नातळत नाही. मोदीजी महाराज रडले नाहीत, माझ्यासमोर काहीच नाही, नाही रडले. कर्मफळा नातळती. ज्ञानेश्वर रडले नाहीत. बाबा इतकं लिहिलंय मी जगासाठी, मला किती त्रास दिला हो, असं नगारा वाजून कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही. कर्मफळा नातळती. फळ मिळालं किंवा न मिळालं त्याचा आनंदही नाही, त्याचं दुःखही नाही. वाहणं माहिती आहे. फक्त व्हायचं आहे, फक्त काम करायचं आहे. आपण फक्त ईश्वराचे दास आहोत. काम सांगितलं करायचं. फळ मिळेल न मिळेल, उलट मिळेल, सुलट मिळेल, शिव्या मिळेल, अजून काही होईल.
अरे हा फक्त लक्की काळ आहे आपल्या काळातला. प्रत्येक संताला शिव्या मिळाल्यात, प्रत्येक संताला निंदा मिळाली, कुचेष्टा मिळाली, बुद्धांपासून महावीरांपर्यंत, ज्ञानेश्वरापासून ते तुकारामापर्यंत, इवन बाप्पासाहेबापर्यंत. आपणच एक भाग्यशाली आहेत, थोडे शिव्या देतात, जास्त नाही. साधकामध्ये 10% असतील, आपले नाही तर इथे आहेत ते नाही. आणि समाजामध्ये काही टक्के असतील, का देऊ नये. पण आपल्याच काळात एवढं मोठं उभा राहणं, हे कालमान बदललेलं आहे. आणि भगवती जगदंबेची आणि ह्या वरिष्ठांच्या कृपा आहेत असंच समजायचं, आपलं नाही. पण आपल्या डोक्यावर ताणही नाही ताण. ते कर्मी तरी वर्तती, परिकर्म फळा नातळती. इंद्रिय कर्म तर करतात, पण कर्माच्या फळाच्या इच्छेचे स्फुरण त्यांच्या मनात होत नाही. त्याचं कारण असं, ते समाधी अवस्थेत राहतात. मिळालं मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं. तुलसीदासाच्या घरी चोर आले. आता घरातच काय असायचं यांच्या, ते चोरांना काय एवढं मुश्किल झालं. झोपले होते तुळशीदासजी, पाहिलं खड 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 काही वाजायले. उठले, काय म्हणले, जेवण वगैरे झाले का तुमचे? नाही, जेवा म्हणले. तुम्हाला सगळं बांधून देतो, चिंता करू नका. सगळं डबे डुबले काय असतील ते सगळे गोळा केले, एका याच्यात भरले, घेऊन जा म्हणले. पण बाहेर रक्षक राम होते. आंधळेच झाले ते चोर, ते सगळे डबे आणून टाकले. अरे अरे देवा, यांना आंधळ केलंस का रे? घेऊन जाऊ द्या, घेऊन जाऊ द्या. महात्मा गांधीच्या आश्रमामध्ये असाच एक चोर आला आणि चोरी करू लागला. त्याला पकडलं आश्रमवासियांनी आणि त्याला मारणार. महात्मा गांधींना कळालं की एक चोर आलाय. त्याला आणलं पकडून महात्माजी समोर. महात्मा गांधींनी, तरुण मुलगा होता, अरे याला मारू नका म्हणले, याला जीव घाला. उपाशी दिसतोय हा, याला जीव घालतो म्हणजे उलटच झालंय, चोराला जीव घाला. जीव घालून आणलं समोर महात्माजींच्या. तुला काय हवंय, घेऊन जा. अरे गरज पडली असेल, उगीच कोणी चोरी करतो का? घेऊन जाऊ द्या, काय घ्यायचं ते. कर्म फळा ना तळती, मिळेल न मिळेल किसने देखा है. तेरे खुशी में भी हम खुश है, तूने दर्द दिया उसमें भी हम खुश है. आणि ते पाप पुण्यालाही नातळत नाहीत आणि कर्म फळ त्यांना मनात उत्पन्नच होत नाही. मिळालंच पाहिजे असं नाही, मिळेल मिळेल न मिळेल. आणि आता याती लोपती अर्जुना तया, फळाच्या इच्छेचे स्फुरण त्यांच्या मनात उत्पन्न होत नाही, म्हणून त्यांच्या जन्ममरणाच्या फेऱ्या संपतात. का? तुम्ही एक इच्छा जर उत्पन्न केली, त्या इच्छेची मागे एक जन्म आहे. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. वासना निर्माण तुम्हाला झाली की जन्म घ्यावा लागतो. अरे भारतामध्ये चक्रवर्ती सम्राटाला एक इच्छा राहिली. हरणाच्या मरता वेळेस हरणामध्ये इच्छा राहिली, जीव अडकला. आपला तर कशातही अडकला आहे. आपला जीव कशा कशात अडकला याची लिस्ट आपल्याला जवळच नाही आहे. हरणाच्या पाडसामध्ये जीव अडकला म्हणून जन्म घ्यावा लागला. आपला जीव धनात अडकला असेल,
नक्की साफ होणार आहे. पैसा पैसा हाय पैसा हाय पैसा हाय पैसा जे करत असतील, स्वतःला खाणार नाही, दुसऱ्याला खाऊ घालणार नाहीत, त्याच्यावरच बसलेली असतात पणा घेऊन. एक एक जन्म आपल्या वासनेच्या संगे. तुम्ही जितक्या वासना ठेवाल, मुलीमध्ये अडकली तुमची वासना, माझ्या मुलीचं कसं होईल, नक्की जन्म घ्यावा लागेल. माझ्या यांचं कसं होईल, माझं कसं होईल, ज्याचं कसं होईल, त्याच्यामध्ये जन्म घ्यावा लागेल. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, म्हणून वासनाच नको. म्हणून दुसऱ्या जन्मात जडभरत झाले, म्हणजे ऋषभदेवांचे पुत्र भरत, आणि भरताचे नंतर झाले जडभरत. जडभरत मौनच म्हणले, बोलायला गेलो उगा अडकलो तर भानगडी व्हायची, हुशारी दाखवायची नाही. बस झाली हुशारी, मागच्या जन्मात खूप दाखवली, अडकून बसलो, आता दाखवायचीच नाही. ठोंब्या. सगळ्या वहिनी म्हणत होत्या फक्त खायाचा काळ आहे, म्हणले हा काम तर काही करत नाही. एक काम सांगितलं तर दुसरंच करून ठेवतो. याला वाटलं चांगलं करायला गेलो तर पुन्हा ते अडकून टाकतील संसारामध्ये, आणि संसाराचं गाडं ओढत द्यावं लागेल. एक सुगरण घरात जर सून असेल ना, आणि ती चांगली काम करत असेल, सगळेजण तिच्यावर टाकतात, तारीफ करतात, ती गाढवासारखं काम करीत असते. आणि दुसऱ्या काही करत नाही ना, त्यांना बोलणं का, त्यांना माहिती आहे बोलणं मिळालं तर मिळालं, पण आगाऊ ताप तर नको. गाढवाचं ओझं कशाला ओढायचं, बोलणं सहन करू, पण काम इतकं सहन नाही होणार आपल्याला. जडभरत म्हणून बुद्धूपणा दाखवला शेवटपर्यंत. वासना निर्माणच होऊ नये, कुठे अटॅचमेंट राहू नये, कोणामध्ये आसक्ती निर्माण होऊ नये, पदार्थामध्ये, विषयांमध्ये आणि व्यक्तींमध्ये आसक्तीच नको. आणि त्यामुळे मरता वेळेस देखील कुठली वासना शिल्लक राहू नये. याचं कसं होईल, याचं कसं होईल नाही. तुकारामांचे 2 मुलं मेले असताना देखील 42व्या वर्षी सदैव वैकुंठ गमन करून जाणारे तुकाराम, त्या क्षणी कुठेही त्यांनी अशी खंत व्यक्त केलेली नाही, कसं होईल माझ्यानंतर, कसं होईल मेले की आणले असते पुन्हा खाली, ही भावना असते. आणि म्हणून यांना काहीही यांच्या डोक्यात नसतं, यांच्या मनात नसतं. होईल न होईल गप्प बसा, चालत राहा, खुश. याता याती लोपती म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्या संपतात. कारण जन्म नाही, वासना नाही, वासना जळाल्यात, काम बीज जळाले, कर्म जळाले, नवीन निर्माण केल्या नाहीत, आसक्ती भाव नाही, अटॅचमेंट नाही, सोडून जायला तयार केव्हा. याता याती लोपती अर्जुनातया. भगवान रामचंद्र प्रभू जवळपास 1000 वर्ष राज्य केलेले रामचंद्राने. त्यांनी राज्य कसं केलं याचं फारसं वर्णन नंतर आलेलं नाही. रामराज्य ज्याला म्हणता येईल. आणि ज्यावेळेस 1000 वर्षाची जी घड्याळ होती ती संपली, त्यानंतर स्वतः यमधर्मराज आले, निरोप पाठवला, आणि त्यांनी सांगितलं निरोप द्या रामाला. फक्त राम कारभारामध्ये होते की तुमची लिमिट संपलेली आहे ह्या कशाची, अवताराची. बस एवढं इंटिमेशन द्यायला आलो आणि निघून गेले. त्याच वेळेस राम म्हणाले आता मी निघून जाणार. तिथेच सगळे रडायला लागले. नो, तसेच तडक निघालेले, कुठली वासनाच नाही. थोडं थांबा, 1-2-4 दिवस. त्यांनी काही सांगितलं नाही आजच जा, कारण हिंमत नाही ना अवताराला सांगायची देखील. त्यांनी मनाने जायचं असतं. कोणाला हे करा ते करा, आपण जसं एक विल डीड करतो, हे करतो, ते काही नाही.
तुम्ही सांभाळा, याचं पहा, हे लहान पोरगं पहा, याच्याकडे लक्ष द्या, हे येडं आहे थोडं, याला थोडंसं जास्त पहा. काही नाही. उठले, यमुना तीराकडे निघाले. सगळी प्रजा आक्रोश करतायत, लक्ष्मण सगळे टाहो फोडतायत. नो, हसत होते. आणि शेवटी इतक्या पाण्यामध्ये आल्यानंतर सांगितलं, तुम्ही सगळे रडतायत, चला सगळ्याला वैकुंठाला घेऊन जातो मी. संपूर्ण अयोध्या नगरी काही ठेवले, बाकी अयोध्या नगरीला नेलं म्हणतात. जे गेले ना त्यांना नेलं.